अजित पवार यांच्या निधनानंतर आर्थिक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत जाहीर करण्यात आलेल्या शोक प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी भावनिक अभिप्राय दिला आहे। यावेळी त्यांनी अधिवेशनात अजितदादांसोबतचे मैत्रीचे अनेक किस्से सांगितले। इतिहास लिहिला गेला तर अजितदादांचे नाव न लिहिता तो इतिहास पूर्ण होणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली। इतिहास लिहिला जाईल, समाजकारणाचा असेल, सहकाराचा असेल, अर्थकारणाचा असेल, तर मला खात्री आहे की अनेक दिग्गजांची नावं येतील, पण दादांचं नाव लिहिल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही। स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या मुशीतनं आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व सुरू झालं आणि त्यांचा आविष्कार, त्यांचे संस्कार घेऊन अजितदादांनी आयुष्यभर काम केलं। खरं म्हणजे दादांची आणि आम्हा सर्वांची कारकीर्द ही एकाच वेळी सुरू झाली। दिलीपरावजी इथं बसलेले आहेत, आर आबा होते, आम्ही समोरच्या बाजूत खाडे साहेब जिथं बसलेले आहेत, कुटे साहेब बसलेले आहेत, त्या ठिकाणी बसायचो आणि पत्रकारांनी त्या भागाला अशांत टापूचं नाव दिलेलं होतं 90 साली, मधुकरराव चौधरींनी दिलेलं। आणि मधुकरराव चौधरी साहेब यांनी त्या परिसराचं नाव अशांत टापू दिलेलं, कारण सभागृह शांत असायचं, पण तिथलेच 10-15 जण हे एकमेकात बोलणं तरी करायचे किंवा दंगा तरी करायचे किंवा प्रचंड सत्तेत असून देखील प्रश्नांची सरबत्ती सरकारवर करायचे। आणि म्हणून त्या सहकाऱ्यांच्यातले अनेक सहकारी काळाच्या पडद्याआड गेले। आज दादांना देखील श्रद्धांजली वाहण्याची वेळ आमच्या सगळ्यांवर येते। खरं म्हणजे दादांचा स्वभाव असा होता की जे मनात येईल ते बोलायचे। माझ्याकडे एकदा दादांना निमंत्रण मी केलेलं होतं आणि व्यासपीठावर आबाई होते, दादाही होते आणि आबा त्यांच्या सवयीप्रमाणे तंबाखू खात होते। दादांनी ते बघितलं, मला खुणावलं, आम्ही दोघं एकमेकाच्या कडे बघून थोडंसं स्मितहास्य केलं आणि दादांचं भाषण सुरू झालं। त्यावेळी दादा भाषणाला उठले, माझं झालं, आबांचं झालं, मग दादांचं। त्यावेळी दादांनी इतक्या जोरात जाहीर सभेत 10-15 हजार लोकांच्या जाहीर सभेत आर पाटील यांच्या तंबाखू खाण्याच्या स्वभावाबद्दल प्रचंड दादा बोलले। इतके दादा बोलले की आबांना देखील त्यावेळी वाईट वाटलं असेल। मी परत आबांच्या घरी जाऊन आबांना मी म्हटलं की माझ्या व्यासपीठावरून दादा बोलले, मी सॉरी, पण दादा बोलले काही चुकीचं नाही, हे मी आबांना त्यावेळी सांगितलं।